Hello student. Today we are going to learn letter number 4 from chapter number 7. Letter number 4 is related to letter to debenture holders regarding redemption of debentures. So let's start with letter regarding redemption of debentures. See, redemption of debentures. Letter of redemption of debenture is issued to the debenture holder whose debentures are to be redeemed after the specified period. See, whenever company issues debenture, company mention date of redemption of debenture. It means debentures are issued for specific time period like 10 years, 15 years, 20 years, etc. And after end of that time period, company redeem the debenture. Redeem means company return the capital to debenture holder. आता जेव्हा कंपनी डिबेंचर इश्यू करत असताना, इश्यू करणे म्हणजे विकत असताना कंपनी मेन्शन करते की हे डिबेंचर किती वर्षासाठी आहेत, म्हणजे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. आणि समजा तुम्ही 50,000चे डिबेंचर परचेस केले, 10 वर्ष त्याचे टाइम पिरियड असते. म्हणजेच काय, तुम्ही तुमचे 50,000 कंपनीला दिले आणि कंपनीकडनं डिबेंचर परचेस केले 10 वर्षासाठी. मग 10 वर्षापर्यंत कंपनी तुम्हाला इंटरेस्ट देणार. 10 वर्षानंतर कंपनी तुम्हाला तुमचे 50,000 परत करणार. त्याला म्हटलं जाईल रिडम्पशन ऑफ डिबेंचर. ओके, तो रिडम्पशन ऑफ डिबेंचर मतलब क्या, जब आप किसी कंपनी के डिबेंचर परचेस करते हो, वो परचेस करने के बाद आपको एक टाइम पीरियड दिया जाएगा, 10 साल, 15 साल या 20 साल, ये ऐसा कुछ टाइम पीरियड रहेगा. वो टाइम पीरियड खत्म होने के बाद आपने जितने के डिबेंचर परचेस किए थे, फॉर एग्जाम्पल 50,000 के डिबेंचर परचेस किए थे, तो 10 साल के बाद आपको कंपनी आपके 50,000 वापिस करेगी. इसे ही कहा जाता है रिडम्पशन ऑफ डिबेंचर. इसका मतलब होता है रिटर्निंग कैपिटल बाय द कंपनी टू द डिबेंचर होल्डर. A debenture redemption reserve fund is created by the company for purpose of redemption of debenture, and company create special reserve fund called as debenture redemption reserve fund for redemption of debenture. आता बघा, समजा कंपनी 50 करोडचे डिबेंचर कंपनीने इश्यू केले फॉर 10 इयर्स. 10 वर्षासाठी 50 करोडचे डिबेंचर इश्यू केले. याचाच अर्थ काय, जेव्हा 10 वर्ष कंप्लीट होतील तेव्हा कंपनीला 50,000 रुपयाची गरज लागणार, कारण की ते 50,000 रुपये डिबेंचर होल्डरला परत करावे लागतात. मग 10व्या वर्षी एकत्रितपणे एकदाच 50,000 रुपये जमा करणे कंपनीला काय जाणार आहे, डिफिकल्ट जाणार. मग कंपनी काय करते, ॲट अ टाइम 50 करोड जमा करण्यापेक्षा कंपनी काय करणार आहे, प्रत्येक वर्षी 5-5 करोड रुपये एका रिझर्व्हमध्ये जमा करते. म्हणजे असे किती वर्ष करणार, 10 वर्ष. मग प्रत्येक वर्षी 5-5 वर्ष जर जमा केले, 10 वर्षामध्ये ह्या रिझर्व्ह फंडमध्ये 50 करोड रुपये जमा होतील आणि मग ते 50 करोड रुपये रिडम्पशनसाठी वापरले जातील. त्याला म्हटलं जातं डिबेंचर रिडम्पशन रिजर्व. ओके, तो कंपनी को आसानी हो, एक ही साथ पैसा जमा करने की जरूरत ना पड़े, इसीलिए कंपनी कौन सा रिजर्व तैयार करती है, डिबेंचर रिडम्पशन रिजर्व फंड. और इस फंड में हर साल कुछ पैसा जमा करती है और इसी पैसे के इस्तेमाल करके कंपनी डिबेंचर को रिडीम करती है. डिबेंचर रिडम्पशन फॉर्म इज सेंड अलॉन्ग विथ दिस लेटर. आणि हे जे आपण लेटर पाठवणार आहे, या लेटर बरोबरच आणखी एक फॉर्म पाठवला जातो, त्याला म्हटलं जातं डिबेंचर रिडम्पशन फॉर्म, DRF. ओके, ये भी हमें याद रखना है. इसी लेटर के साथ हम डिबेंचर होल्डर को एक फॉर्म भेजेंगे जिसका नाम है डिबेंचर रिडम्पशन फॉर्म. दिस फॉर्म एंड नेसेसरी डॉक्यूमेंट have to be submitted by the debenture holder to the company for further procedure of redemption. अभी हम कंपनी इस लेटर के साथ डिबेंचर रिडम्पशन फॉर्म डिबेंचर होल्डर को भेजेंगे और उसे कहेंगे कि ये फॉर्म भर के कंपनी को सबमिट करना.
लेकिन फॉर्म ही नहीं, उसके साथ कुछ जो डॉक्यूमेंट है जैसे कि डिबेंचर सर्टिफिकेट है वो भी उसको सबमिट करना है। तो डिबेंचर रिडम्पशन फॉर्म और डिबेंचर सर्टिफिकेट डिबेंचर होल्डर कंपनी को सबमिट करेगा और उसके बाद उसका जो भी रिडम्पशन का प्रोसीजर है वो स्टार्ट हो जाएगा। This letter informed the debenture holder that their debentures have become due for redemption. आणि ह्या लेटरच्या थ्रू आपण डिबेंचर होल्डरला इन्फॉर्म करतो, मेसेज देतो की तुमचे जे डिबेंचर आहेत ते आता आपण काय करतोय, रिडीम करणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ लेटर रिगार्डिंग रिडम्पशन ऑफ डिबेंचर. See, here you have to write name of the company. आणि इथे नाव लिहिताना लक्षात ठेवा, इथे लिहिले स्वस्तिक मार्बल लिमिटेड. यहाँ पे जब भी नाम लिखोगे एंड में लिमिटेड लिखना नहीं भूलोगे और गलती से भी प्राइवेट लिमिटेड मत लिखो. आलं लक्षात. म्हणजे शेवटी जेव्हा तुम्ही नाव लिहिता तेव्हा जसं स्वस्तिक मार्बल प्राइवेट लिमिटेड असं लिहू नका, फक्त स्वस्तिक लिमिटेड लिहिलं तरी चालेल. ओके, या सिर्फ एबीसी लिमिटेड लिखा तो भी चलेगा, लेकिन प्राइवेट लिमिटेड नहीं लिखना है और कंपनी के एंड में लिमिटेड वर्ड आना ही चाहिए. देन यू हैव टू राइट एड्रेस ऑफ रजिस्टर ऑफिस ऑफ दी कंपनी. यू मे राइट एनी एड्रेस, कौन सा भी एड्रेस लिखा तो भी चलेगा. CIN नंबर आणि नंतर तुम्हाला CIN नंबर लिहायचा आहे, कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर किंवा कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. ये जो नंबर है वो 21 कैरेक्टर्स का रहेगा. उसमें अल्फाबेट और नंबर इनका कॉम्बिनेशन आप लिख सकते हो. कौन सा भी नंबर लिखो, कुछ प्रॉब्लम नहीं. जैसे कि 1 2 3 ABC PQR ऐसा लिखा तो भी चलेगा. आलं लक्षात. पण हे किती कॅरेक्टरचं असलं पाहिजे, 21 कॅरेक्टरचं असलं पाहिजे. देन यू हॅव टू राईट फोन नंबर, फॅक्स नंबर, रेफरन्स नंबर एनिथिंग, वेबसाइट ऑफ द कंपनी, email address of the company, and very important date of the letter. Here you have to write name and address of the debenture holder. आतापर्यंत आपण बघितलं एवढा जो मॅटर आहे तो प्रत्येक लेटर मध्ये काय राहणार आहे, कॉमन राहणार आहे. कोणतंही लेटर असून दे, मग ते लेटर डिबेंचर होल्डर साठी असून देत, शेयर होल्डर के लिए लेटर होने दो या डिपॉजिटर को लेटर होने दो, इतना मैटर क्या रहने वाला है, कॉमन रहने वाला है, या इसका जो स्ट्रक्चर है वो यही रहने वाला है. देन यू हैव टू राइट सब्जेक्ट रिडम्पशन ऑफ डिबेंचर. डियर मैडम, इसके बदले आप डियर या रिस्पेक्टेड मैडम भी लिख सकते हो. दिस इज टू इन्फॉर्म यू दैट 1 lakh is nothing but number of debenture. 10% is nothing but rate of interest on that debenture. 1 lakh काय आहे, नंबर ऑफ डिबेंचर, आणि जे 10% दिलंय ते काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर. आप कौन सा भी रेट लिखोगे तो भी चलेगा. नॉन कन्वर्टिबल डिबेंचर issued in May 2014 are due for redemption on 12th November 2019. तो हम लोगों ने लिखा कि कंपनी ने मई 2014 को 1 लाख डिबेंचर क्या किए थे, इशू, और वो डिबेंचर 12 नवंबर 2019 को क्या करने हैं, रिडीम करने हैं. देखो 2014 में इशू किए थे, रिडीम कौन से साल में किए जा रहे हैं, 2019, मतलब लगभग 5 साल का टाइम पीरियड है, 5 साल का गॅप है. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हा गॅप लिहिणार तो 5 ते 10 वर्षाचा गॅप असला पाहिजे. आलं लक्षात, कारण की डिबेंचर हे लॉंग टर्म साठी असतात, म्हणून 5 ते 10 वर्षाचा गॅप त्यामध्ये असला पाहिजे. अकॉर्डिंग टू द बोर्ड रिझोल्यूशन नंबर 3462 passed at a board meeting held on 8 October 2019, debenture shall be redeemed out of debenture redemption reserve fund of the company. आणि आपण त्याला हेही सांगतोय की हे जे डिबेंचर्स आहेत ते रिडीम करण्यासाठी आपण कसला वापर करणार आहोत, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व फंड ऑफ द कंपनी. अँड अकॉर्डिंगली रिझोल्यूशन हॅज बीन पास इन बोर्ड मीटिंग विच वॉज हेल्ड ऑन 8 October 2019. और हम उनको ये भी बता रहे हैं कि बोर्ड का इसके बारे में मीटिंग हुआ, उसमें रिजोल्यूशन नंबर 3462 पास हुआ, और उसके तहत ये जो डिबेंचर है वो हम डिबेंचर रिडम्पशन रिजर्व फंड में से क्या करेंगे, रिडीम करेंगे.
Please arrange to submit enclosed debenture redemption form along with the original debenture certificate to the company on or before 3rd November 2019. आणि आपण त्याला सांगतोय की ह्या लेटर बरोबर आम्ही एक डिबेंचर रिडम्पशन फॉर्म एन्क्लोज केलेला आहे. एन्क्लोज केलेला आहे म्हणजे काय केलेला आहे? अटॅच केलेला आहे. तो भरून त्या फॉर्म बरोबर तुमचं जे ओरिजिनल डिबेंचर सर्टिफिकेट आहे ते पण अटॅच करा आणि कंपनीला पाठवा. कधीपर्यंत पाठवायचं आहे? बिफोर 3rd नोव्हेंबर 2019. ऑन ऑर बिफोर म्हणजे 3rd नोव्हेंबर 2019 ला आलं तरी चालेल किंवा त्याच्या आधी आलं तरी चालेल. ओके, तो यहाँ पे हम उनको बता रहे हैं कि इस लेटर के साथ हम लोगों ने DRF डिबेंचर रिडम्पशन फॉर्म अटैच किया है. उस फॉर्म को आपको फिलअप करना है. उस फॉर्म के साथ आपके पास जो ओरिजिनल डिबेंचर सर्टिफिकेट है उसको अटैच करके कंपनी को भेजना है. कब तक भेजना है? 3rd नवंबर 2019 तक आपको भेजना है. ऑन कंप्लीशन ऑफ द अबव फॉर्मेलिटीज, the redemption amount will be credited to your bank account. You are requested to provide us your bank account detail. आणि ह्या फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यानंतर कंपनी सांगते की ह्या फॉर्मॅलिटी जेव्हा तुम्ही कंप्लीट करतील तेव्हा आम्ही तुमचे जे रिडम्पशनची अमाऊंट आहे तुमच्या बँक अकाउंटला काय करू? ट्रान्सफर करू. आणि त्यासाठी तुमच्या बँक अकाउंटच्या डिटेल देखील आम्हाला आमच्याबरोबर शेअर करा किंवा आम्हाला पाठवून द्या. ओके, तो एंड में हम उनको बता रहे हैं कि हम आपको ये फॉर्मेलिटीज कंप्लीट होने के बाद कंपनी आपको रिडम्पशन का जो भी अमाउंट है आपके बैंक अकाउंट में ट्रांसफर करेगी. और बैंक अकाउंट में पैसा ट्रांसफर करने के लिए आपकी जो बैंक डिटेल है वो हमें लगेगी. बैंक डिटेल मतलब कौन से बैंक में अकाउंट है, बैंक का नाम, उसका ब्रांच और उसका अकाउंट नंबर, ये सारी जो डिटेल्स है वो कंपनी को देनी पड़ेगी. वो देने के बाद कंपनी अपना फॉर्मेलिटीज कंप्लीट करके पैसा जो भी पैसा बनता है वो बैंक अकाउंट में ट्रांसफर करेगी. थैंकिंग यू योर फेथफुली फॉर स्वस्तिक मार्बल लिमिटेड, नेम ऑफ द कंपनी, हियर साइन, हियर मिसेस उषा सुट्टी, कंपनी सेक्रेटरी, एंड हियर इन्क्लोजर डिबेंचर रिडम्पशन फॉर्म. ENCL, ENCL चा अर्थ काय होतो? एन्क्लोजर. म्हणजे ह्या लेटर बरोबर कोणतं डॉक्युमेंट आपण अटॅच केलेलं आहे त्याला म्हटलं जातं एन्क्लोजर. म्हणजे काय अटॅच केलेलं आपण? डिबेंचर रिडम्पशन फॉर्म. तो इस लेटर के साथ हम लोगों ने डिबेंचर रिडम्पशन फॉर्म अटैच किया है. जो डॉक्यूमेंट लेटर के साथ अटैच किया जाता है उसी को कहा जाता है एन्क्लोजर. वो आपको लेटर के एंड में लिखना है. ओके, सो दिस इज अबाउट letter to debenture holder regarding redemption of debenture. Thank you.